नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी सुमन तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. चला तर मग आज आपण मटण मसाला ही रेसिपी करणार आहोत. तर इथे मी एक 1.5 पाव मटण घेतलेलं आहे. ते व्यवस्थित स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याला हळद लावणार आहोत. हळद थोडी जास्तच लागते म्हणून मी 2 चमचे घातलेले आहे. त्याचबरोबर आपण येथे मीठसुद्धा घालणार आहोत. मीठसुद्धा आत्ताच घालायचं असतं एकदाच, परत आपण भाजी करताना घालणार नाही. त्यामुळं थोडंसं जास्तीचं मीठ घातलेलं आहे. आणि हे लसूण अद्रकची पेस्ट आहे, ती आपण याच्यामध्ये घालून व्यवस्थित मीठ, हळद आणि लसूण अद्रकची पेस्ट लावून ठेवणार आहोत एक 10 मिनटं. असं व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि आता आपण मटण शिजायला टाकूया. त्यासाठी इथे आपण एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आपला चिरून झालेला आहे. आता आपण फोडणी घालूया. तर इथे मी छोट्या कुकरमध्ये फोडणी घालत आहे. इथे फक्त 2च पळ्या तेल वापरणार आहे, कारण आपल्याला मटण शिजवल्यानंतर पुन्हा एकदा फोडणीला घालायचं आहे, तेव्हाही तेल वापरायचं आहे. त्यामुळे आता कमीच घालायचं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण हा कांदा घालून घेऊया. ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. कांदा व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे आपण. इथे मी एक टोमॅटो चिरून घेत आहे, तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत. कांदा भाजून झाला की मग आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. इथे आपण आता टोमॅटो घातलेला आहे. हे फक्त आता आपण असंच शिजवून घेणार आहोत मटण. एक 6 ते 7 शिट्ट्यामध्ये. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याच्या हिशोबाने मटण शिजवून घेऊ शकता. तर असा आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आता भाजून झालेला आहे. तर इथे आपण हे मटण घालतोय. आता व्यवस्थित तेलामध्ये आपण मटण परतून घेऊया. असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याला एक वाफ काढायची आहे. आपलं हे परतून झालं की आपण त्याला झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत. नंतर कुकरला झाकण लावणार आहे. आता फक्त आपण वाफ काढून घेतोय. एक 10 मिनटं ठेवायचं. त्याचं जे अंगचं पाणी असतं मटणच्या, ते सुटलं जातं व्यवस्थित आणि ते सुकलंही जातं त्याच्यामध्ये. मग हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं परत. आणि जेवढं रस्सा आपल्याला करायचा आहे त्याच्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे. तर आज आपण मटण मसाला करतो आहे, त्यासाठी आपल्याला थोडा कमीच रस्सा लागणार आहे, म्हणून मी इथे कमी पाणी घालत आहे. मटण मसाला म्हणजे अगदी पातळ नाही करणार आपण, थोडीशी ग्रेव्ही करणार आहे. त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. छोटा कुकर असल्यामुळे कुकरचे शिट्टे थोड्या जास्त कराव्या लागतात, अगदी पटपट होतात. त्यामुळे आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. तोपर्यंत कुकरला मटण शिजतंय, तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करतो आहे. इथे तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आणि एक छोट्या मीडियम साईजचा कांदा आपण त्याच्यावरती भाजून घेत आहोत.
कांदा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता आपण फोडणीमध्ये एक कांदा चिरून घातला होता, तर आता हा एक कांदा आपण वाटणामध्ये घालणार आहोत। परत जर आपण कांदा चिरून घातला तर मटण थोडंसं गोड लागण्याची शक्यता असते। कांद्यामुळे थोडंसं गोड लागतं, त्यामुळे आता आपण हा कांदा असं भाजून बारीक वाटून घालणार आहोत मसाल्यामध्ये। इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने खोबरं कांदा घेऊ शकता। जेवढ्या प्रमाणात तुमचं मटण आहे किंवा जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रस्सा करायचा आहे तशा हिशोबाने आपण खोबऱ्याचा आणि कांद्याचा वापर करायचा आहे। खोबऱ्याचे मी इथे तुकडे केलेले आहेत। तुम्हाला हवा असल्यास खोबरं खिसून सुद्धा तुम्ही भाजू शकता। तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस आपण बंद करत आहोत आणि कुकर थंड होतं आहे तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करून घेतो आहे। ते कांदा खोबरा भाजून घेतलेला आहे। इथे थोडंसं लसूण घेत आहे। आपण मटण शिजताना सुद्धा थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट टाकली होती, त्यामुळे थोडंसं लसूण घेतलेलं आहे। इथे थोडीशी पुदिन्याची पाने घेत आहे। स्वच्छ धुवून घेत आहोत आपण पुदिनासुद्धा। त्याचबरोबर आपण थोडी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे धुवून। इथे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे। मसाला आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहोत। आता आपण हे 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घेतलेला आहे। मसाला वाटून घेऊया आपण। मसाला आपला छान बारीक वाटून झालेला आहे। इथे कुकरची वाफ पूर्ण निघलेली आहे। कुकर थंड झालेला आहे। मटण आपलं छान शिजलं गेलेलं आहे। तर आता आपण मटणला फोडणी घालूया। इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम करायला। इथे आपण तेल घालून घेतो आहे। मटण म्हटलं की थोडंसं तेलाचा वापर हा जास्त होतो। जेवढं मटण आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही मटणाला तेल घालू शकता। इथे 4 पळ्या मी तेल घेतलेलं आहे। आता आपण फोडणीला कढीपत्ता घातलेला आहे। त्याचबरोबर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। मी वाटणामध्ये खडा मसाला म्हणजेच अख्खा गरम मसाला घातला नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये मटण मसाला वापरणार आहोत। त्याच्यामध्ये सगळा गरम मसालाच असतो आणि आपण जो घरचा कांदा लसूण मसाला वापरणार आहोत मटण करण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा मी गरम मसाला घातलेला आहे, जो आपण घरी बनवलेला आहे। आणि अजून आपण गरम मसाला घातला तर मग याची तोंडाला आगाग होईल किंवा जास्त प्रमाणात तिखट लागू शकतं आणि गरम मसाल्याचा स्वाद जास्त येऊ शकतो। त्यामुळे मी गरम मसाला भाजून नाही घातलेला। आता कोणी मिरची पावडर फक्त वापरतं, तर ते वाटणामध्ये हा मसाला खडा मसाला भाजून घेतात आणि वाटतात। तर इथे आपण आता हा घरचा कांदा लसूण मसाला जो आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळा गरम मसाला वगैरे सगळं घातलेलं आहे, असा हा कांदा लसूण मसाला आहे, तो घालून घेतलेला आहे। 1.5 चमचा घातलेला आहे मी पोहेचा 1.5 चमचा, कारण हा मसाला माझा खूपच तिखट आहे। आणि इथे एक अर्धा ते पाऊण चमचा मटण मसाला घातलेला आहे। व्यवस्थित आपण मसाला भाजून घेऊया। मसाला आपण भाजण्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहोत। वाफ देऊया थोडासा मसाल्याला, म्हणजे जो काही लसूण अद्रकचा स्वाद असेल, जो काही कच्चापणा असेल तो निघून जाईल। व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे थोडासा तेल सुटेपर्यंत। आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि थोडंसं पाणी मिक्सरचं भांडं धुवून घालत आहोत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून थोडंसं आपण वाफ देणार आहोत ह्या मसाल्याला।
म्हणजे मसाला छानपैकी शिजेल. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गरम मसाला घालू शकता, खडा मसाला, पण योग्य त्या प्रमाणात घाला, नाहीतर मग तिखट जास्त होते भाजी आणि मग ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गरम मसाला हा प्रमाणातच वापरावा. तर इथं आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आपण याच्यामध्ये मटण घालून घेतो आहे आणि रस्सासुद्धा आपण घालत आहोत. तर व्यवस्थित आपण हा मिक्स करून घेऊया. छान अशी थिक कशी मस्त ग्रेव्ही होती. पूर्ण असा मस्त मटण मसाला तयार होईल आपला. आता याला आपण एक झाकण ठेवूया 5 ते 10 मिनटं, म्हणजे त्याला व्यवस्थित तर्री सुटेल. हे बघा, तुम्ही बघू शकता मटणाला छान तर्री सुटलेली आहे. व्यवस्थित असं आपलं मटण झालेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे. तुम्हाला हवा असल्यास अजून रस्सा करू शकता. पातळ भाजीसुद्धा छान लागते आणि मटण मसालासुद्धा अगदी छानच होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने मटण करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आपली भाजी झालेली आहे. आपण इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण सर्व करूया. असा मटण मसाला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण मटण, भाकरी, लिंबू, कांदा आणि भात असं मस्त मटण मसाल्याची थाळी तयार केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने कोणी बनवत असेल तरीही सांगा. थँक्यू.